काय सांगता मंडळी, या शेवग्याच्या एका फांदीला ना छोटीशीच फांदी आहे आणि त्याला भरपूर शेंगा झाल्या होत्या आणि त्या ओझ्यामुळे फांदीच तुटून पडली आणि त्यात पाऊस आणि वारा पण होता, त्यामुळे ती फांदी तुटून पडली. त्यामुळे त्या शेंगांचं आता म्हटलं काय करायचं, तर म्हटलं चला आपण शेवग्याची या शेंगांची भाजी बनवूया. या शेंगांना खूपच कोवळ्या आहेत आणि बारीक एकदम वाती आहेत. म्हटलं आता अशाच खायच्या या. आत्या आमच्या म्हणत होत्या गल्लीतल्या बायकांना वाटूया, पण आम्ही म्हटलं कोवळ्या शेंगा आहेत नको वाटायला, दुसऱ्या मोठ्या झालेल्या शेंगा वाटूया आपण. तर इथे पहा, आता मी शेंगा बारीक चिरून घेतल्यात, म्हणजे 2-3 इंचांचे काप करून घ्यायचे. स्वच्छ धुवून घ्यायच्या शेंगा आणि कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरं मोहरी घालायचं, कढीपत्त्याची 5-6 पानं घालायची आणि कांदा घालायचा, भाजून घ्यायचा. कांदा थोडा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं बारीक चेचलेलं, आलं आणि लसूण हे पण घालायचं आणि छान भाजून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 टॅमॅटो बारीक चिरलेले टाकायचे. टॅमॅटो तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि गरम मसाला आणि लाल तिखट सगळं चवीनुसार टाकायचं. मसाले चांगले तेलामध्ये परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण स्वच्छ धुतलेल्या शेंगा घालायच्या. शेंगा तुम्ही उकडूनसुद्धा घालू शकता, पण काय या शेंगा खूपच कोवळ्या आहेत, त्यामुळे उकडायची काही गरज नाही. लगेच एक 5-10 मिनटात ह्या थोडंसं पाणी घातल्यानंतर ना लगेच उकडून जातात, त्यामुळे उकडायची काही गरज वाटत नाही. मोठ्या जर शेंगा असतील ना तर त्या उकडाव्या लागतात. त्यानंतर एक वाटीवर पाणी घालून आपण याला झाकून ठेवायचं आणि एक 5-7 मिनटातच ह्या शेंगा शिजून जातात. जर तुम्हाला मसाल्यामधल्या शेंगा जर आवडत असतील ना तर याच्यामध्ये खोबऱ्याचं, तीळ जिऱ्याचं वाटणसुद्धा तुम्ही घालू शकता, त्यानेसुद्धा छान लागतात. पण आमच्या सासूबाईंना रोजच्या जेवणामध्ये ना मसाल्याचे पदार्थ आवडत नाहीत. आम्ही कधीतरीच करतो आणि डेलीला आपलं असं साधं सिंपलच बनवतो. खरं तर या शेंगा आमच्या सासूबाई करूच नका म्हणत होत्या, उगाच चटणी मिठाचं मात्र करू नका, या शेंगा कोण खाणार नाही, कोवळ्या आहेत. आम्ही बाहेर बायकांना, दुसऱ्या बायकांना, बाहेरच्या गल्लीतल्या बायकांना देऊन टाकतो म्हणत होत्या, पण आम्हीच म्हटलं करून तर पाहूया. म्हटलं खाल्ल्या नाही कोणी तर तुम्ही द्या. त्यानंतर संध्याकाळी सगळी जेवायला बसल्यानंतर सगळ्यांच्या ताटात शेंगा वाढल्या. आम्ही दोघी जावा एकमेकींच्या तोंडाकडे बघत होतो की या शेंगा कोण खाते की नाही, कुणास ठाऊक, आम्हाला दुसरी भाजी करावी लागते की काय. पण या शेंगा ताटात वाढल्यानंतर जे सुरुवात केली त्यांनी, ते अशी आवडीने सगळ्यांनी शेंगा खाल्ल्या. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.